जय जय रामकृष्ण हरी। परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण। नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा। धन्यवाद। पौने 11 झालं कीर्तन जा घरी झालं नाही आता पटपट बोलू आपण कधी टाइम होऊन राहिला समजून नाही राहिलं हा मी काही मागुना नाही त्यात सगळं पद्धतशीर असलं की बोला वाटते अटी कोणतीच कमी नाही वाजणारे एक नाही सापडत अटी 4 आहेत आणि 5वी बसेल आहेत आणि सगळे पकवाजेच आहेत हे खानच पकवाजेची आहे कंपनी पकवाजेची आहे मोठा कारखाना आहे सगळ्याच कंपनी या म्हणजे पकवाजे आहेत कीर्तनकारही आहेत 5-7 बुवा लोक कीर्तन करतात काही गायक पोरग पाबर अगरबत्तीच दिसते निराच आहे ना हो हा अगरबत्ती दिसते पण काही काही बारीक मिरच्या तिखट असतात
सगळा आनंद आहे, कोणतीच कमी नाही. चोपदार बाबा, हे चोपदार भालदार पावर याची मिशी निघून राहिली, त्याची मिशी निघली. याची चांगली आहे, याची मी नेतो घरी, कारण माय नाव शिवाजी आहे. मिशीची गरज आहे, मिशीचे लय फायदे आहेत. इमानदारी, जर घरी चालणी नसली ना चहा गायाचं काम नाही. आणि दुपारी चहा जर भेटला नाही, फक्त मिशी तोंडात घातली तरी चहा पिल्यासारखं. मला नाद आलतो त्या मिशी वागवायचा. आमच्या गावातल्या एकाची मिशी मस्त होती. मग मला माझं नाव शिवाजी, मी त्याला विचारू, सांगणार रे तू मिशी कशी काय एवढी वाढली, सांगणार रे. तो सांगे ना, इतका भारी बरे बाबा, असा लागे असा करत जा. मा देखत अद्र मी दिसलो की असा करे. आणि माय जीवा रे, मला असं वाटते रात्री जाऊन याची कापाव. सांगे ना तू वाढली कशी, कोणतं तेल लावतो, काहीच ना सांगे. मग मा एक दिवस मीनं म्हटलं नाही याले आपण काही करू बापा, तू मा गुरु, पण मला सांग. मी गेलो, मग त्या संग वावरात मी म्हणत भाऊ एकदा सांगा ना फक्त, मिशी कोणाची वाढते, फक्त तू उभी कशी राहते सांग. त्याची अशी उभी आकडा. तो म्हणे बाबू हे सोपं आहे, पण कोणाला सांगू नको, पण तुम्ही आपले माणसं म्हणून मी सांगतो. तो काय म्हणे मला, हे सोपं आहे म्हणे, काहीच नाही. सर्दी झाली की 2 बोट नाकात घालायचे. जाऊ द्या, आता पटपट बोलू आपण. 2 मिनिट. हा, तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जीव. हा पांडुरंगा, तुला सोडून माझी जीव दुसऱ्या कोणाचं नाव घेणार नाही. पुरावा आहे, एक गाव आम्ही आणि काचे काय नाही. आता एक अर्थ, एक अर्थ. दुसरा अर्थ पहा, तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. अभंग तोच आहे, शब्द तेच आहे, फक्त म्हणण्याची पद्धत बदलली की अर्थ बदलते. अर्थ बदलते, शब्द तेच आहे. याच आहे ना. राम 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 राम. शब्द तेच आहे, शब्द तेच आहे, पण म्हणण्याची ठेवण बदलली, स्वर बदलला की अर्थ बदलते. कठोर स्वर वापरला या लगेच तुमच्या लक्षात. तसं अभंग एकच आहे, तो जेवढ्या पद्धतीने म्हटला तेवढे अर्थ निघतात. तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. पांडुरंगा, तुला सोडून माझी जीव. संसारात परमार्थात कोण्या गोष्टीची कमी पडली तर मागणार नाही, नाही मागणार. एकाचा संसार करते दुसऱ्या पुढे हात पसरते, त्या बाईला कोणी बरं नाही म्हणत. तुकोबारा म्हणतात, तुझ्या नावाचं लावतो कपाळाले, तुझ्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण. तुझे दास्य करू आणि का मागू, खावया धिग झाले जिने माझे पंढरी. पांडुरंगा, धिक्कार असोशा जीवनावर दुसऱ्याला मागणार नाही. 2 अर्थ, 2 अर्थ. हा 2. एक तिसरा अर्थ पाहू. तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. माझी जीवा तुझं विना कोणा देवा म्हणे. तुला सोडून माझी जीव कोणाले देवा न म्हणे. देवा नाही म्हणणार. विठ्ठले विन देव म्हणती, ते हे संसारा पुढती पावती. विठ्ठले विन नाही प्रीती नाही तृप्ती, विठ्ठले विन. तुका म्हणे जन्म आल्याचे विठ्ठलाची शेंदरी हेंदरी दैवते. कोणती पूजे भूते खेते, आपुल्या पोटाशी रडते मागती शिते अवदान. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं. देव अलग आहे आणि दैवते अलग आहे. नावापुरतं घेते, नावासहित देते तो देव आहे. जसं घेते तसं देते, त्याला म्हणतात दैवते. नावापुरतं मुठभर पोह्याच्या बदल्यात सोन्याचं गाव, नावापुरतं याले देव म्हणतात.
जसं घेते तसं देते. देवा पुत्र होऊ दे, कापा बोकड्या, कापा कोंबड. या लटकेच्या नांदी लागू नये बहिणी हो, नवसं करू नये. तुम्हाला जर नवस करणं असेल ना, मग आमच्या गावातल्या बाईसारखा करा, हिंमत लागते त्याला. असं असे कोंबडण बोकडं नाही करायचं, पटत नाही हे. नाही नाही, आमच्या गावातली बाई भाऊ, मी तिचं नाव कुठेही काढतो, कारण तसं म्हणजे तिनं नवस केला तसा. तुम्ही नाही करू शकत, मी सांगत नाही, तुम्हाला नाही सांगत. जाऊ दे, सांगू हां नाही, मग तुम्ही म्हणता म्हणून सांगू. आमच्या गावातली बाई म्हणे, देवा मा जर मनातली इच्छा पूर्ण केली तर मी मा नवरा कापीन म्हणे. कापीन करीन कोणी असा नवस. मग असा करू नये हे तुम्हाला समजते, मग त्या बोकडे कोंबडे करणारे समजत नाही का? राष्ट्रसंत गाडगे बाबा म्हणतात, दगडाच्या देवा पुढे बकऱ्याचा जीव, निर्दयी लोक आयले येत नाही जीव, निर्दयी लोक दगडाच्या देवा पुढे बकऱ्याचा जीव. तुम्हाला लेकरू व्हाव म्हणून दुसऱ्याचं लेकरू कापायच्या वक्ती लाज वाटली पाहिजे. बकरा मारा पूजा रखुमाईच्या वरा, हे अशा बोकड्या कोंबड्याची गरज नाही. काही कबूल करू नये हे. नाही नाही, मी कोण्या देवाच्या विरोधात बोलत नाही. तुकोबाराय म्हणतात, मी दुसऱ्याला देव म्हणणार नाही. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोल. आणि नाटकाईच्या नांदी लागू नये. मी निंदा करत नाही, कोणाची अंगात देव येते हो? दिवसभर दारू पिते, संध्याकाळी देव होते? येत नाही असं मी म्हणत. आमचे गुरुजी सांगत, वक्त्याबा म्हणत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगात भवानी संसरे म्हणत. आई भवानी मातेना तलवार दिली, ते तलवार नव्हती, साक्षात भवानी माता होती, अंबाबाई होती. हातात घेतली रे, त्या अंगात संसरी आली रे, कचाकच माना कापलं. आता तुम्ही पहा, काही काहीच्या अंगात देव येते आणि निंबू कापायच्या देव करते चक्कू लाव, चक्कू लाव. निंबू नाही, निंबू चिरला जात नाही देवाच्या. निंबू शिळ्या तांब्याचे बावले केले, शिळ्या तांब्याचे बावले केले, शिळ्या बावले केले, शिळ्या बावले केले. मांडून बाईचं विले, पाठ मांडून बाईचं विले,